पहिल्या मॅचला 2 टी-शर्ट नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कसपटीतल्या उचाड गावचा असणारा सुपुत्र व्यासपीठावरती आहे. ज्याचा स्थानिक संघ मुंबई उपनगरचा असणारा संघर्ष मुंबई उपनगरकडून ज्या खेळाडूला आपण 15 वर्ष पाहिलं, महाराष्ट्राकडून 8 वेळा ज्या खेळाडूला आपण राष्ट्रीय स्पर्धेत पाहिलं, 4 वेळा बीच कबड्डीमध्ये ज्या खेळाडूला आपण पाहिलं आणि आपल्या सगळ्यांना आठवण करून देतो 2007 ला जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा झाली होती आणि त्या राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या महाराष्ट्राचा जितेश जोशी महाराष्ट्राचा कर्णधार होता आणि महाराष्ट्राला त्यावेळेला सुवर्ण पदक होतं. त्या 2007च्या या संघातील गोल्ड मेडल देणारा एक महत्वपूर्ण योगदान देणारा व्यासपीठावरती सध्या स्वामी समर्थ स्पोर्ट्स एक संघ ज्यांनी बांधलाय आणि बीपीसीएल या संघाचा असणारा व्यावसायिक खेळाडू राष्ट्रीय कीर्तीचा आपल्या सर्वांचा लाडका नितीन मोरे. नितीन त्या जोरदार टाळ्या. कबड्डीसाठी खूप मोठी कारकीर्द आहे आमच्या नितीन मोरेंची. इकडे नशीब आपल्या सगळ्यांचं प्रेम नितीनसाठी होत जातं. आदरणीय विश्वास मोरे सर यांच्या शुभास्ते हा विशेष सन्मान आपण करत आहोत. नितीन मोरे बॉक्स कबड्डीतली असणारी खूप मोठी रत्न या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. आज महत्वाचा असणारा क्षण आपण पाहतो. अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 यशस्वी आयोजन बंड्या मारुती सेवा मंडळ मुंबई शहर यांच्या माध्यमातून आणि कबड्डीतल्या प्रत्येक रत्नाचा असणारा गौरव करणं ही बंड्या मारुती यांची असणारी संस्कृती आहे. आणि त्यानुसार या दिग्गजांचा असणारा सन्मान या व्यासपीठावर एकच आहे नाही एक पोरगा येतो. तामिळनाडू कप आणि यूपी योद्धा
याच्या दरम्यान हा सामना आपण खेळतो. तामिळनाडू क्लब आणि युपी योद्धा. अप्रतिम प्रयत्न. कुंभूचा दिल्लीचा बाकी सगळे हरियाणाचे खेळाडू आपण पाहतोय जयपूर कपच्या माध्यमातून. नेतृत्वाची लढत आपण अपेक्षित होतो. मात्र सामन्यात पूर्वार्धापासून चांगल्या प्रकारे आघाडी घेतली ती जयपूर पिंक कप्स आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघ रेड आर्मी. ऑल इंडिया कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं ही अप्रतिम अशी स्पर्धा मधून तामिळनाडू क्लब, युपी योद्धा आणि युपी पुणे असे 15 संघ होते. अत्यंत रोमहर्षक अशा लढती आपण पाहिलं. आज याच्या तिसरी सायंकाळ आहे. लढत आपण पाहतोय, चौथी लढत आहे रेड आर्मी आणि जयपूर कपच्या दरम्यान.